घातपाताच्या संशयिताचं नाव ठाऊक असूनही तुम्ही आम्हाला सांगितलं नाहीत. पण आम्ही सुद्धा तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगतो आहोत, आज ना उद्या संशयित आमच्या समोर असेल. राजे, तुम्ही? विश्वासच बसत नाही. मुजरा राजे, मुजरा. अनाजी पंत, बघा मातोश्री, बघा राजे आले. तुम्हाला काळजी वाटत होती, म्हणजे सगळ्यांनाच काळजी वाटत होती, पण राजे आले. खरं सांगायचं म्हणजे आऊसाहेबांची पुण्याई मोठी. त्या पुण्याईचा पेंढा जर पाठीला बांधलेला असेल तर मग कसा कोण पुढेल? त्यात महाराज साहेबांचा आशीर्वाद, आणि तोही आभाळा एवढा. म्हणजे देव तारी त्याला कोण मारी, नाही का? खूप खूप आनंद झाला तुम्हाला बघून. खरं सांगायचं तर सर्वात जास्त आनंद सुख मला. कारण अहो, काही कमी जास्त झालं तर सारे जण लगेच अनाजी पंताकडे बोट दाखवतात. म्हणजे रायगडावर साधी टिटवी जरी ओरडली तरी म्हणणारे म्हणतात अनाजी पंताने सांगितलं असेल. पाचाडची विहीर कधी आटत नाही, पण आटली म्हणणारे म्हणाले अनाजी पंतामुळेच. पन्हाळ्यावर राजांना घातपात झाला. काय कमी जास्त झालं असतं तर आतापर्यंत माझी काय तरा झाली असती. न करता न धरता लोकांनी मला मारलं असतं. अहो, जीवावर तरी बेतलं असतं. मी खरंच जगदीश्वराचे आभार मानतो. या घातपातात तुम्ही सुखरूप राहिलात ते. अनाजी पंत, सत्य कधीच लपून राहत नाही. आज ना उद्या जगासमोर येतच. तर आणि आता तर या प्रकरणात स्वतः बहिर्जी नाईकांनी लक्ष घातलं. मग काय, विषयच संपला. ते आता घातपाताची मुळं उकरून काढणार. पण आपण सुखरूप आहात हेच आमच्यासाठी लाख मोलाचं. ते म्हणतात ना, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, नाही का? सदरेवर बोल. परंतु आम्ही महाराजांचे सहकारी म्हणून, जुने जाणते म्हणून सांगतो, आता राजांना आम्ही रायगड सोडू देणार नाही. जो काही राज्याचा गाडा हाकायचा आहे तो इथे बसून हाका. पंत, थांबवा हे सगळं. क्षमा करावी आम्हाला, परंतु आमची हौस फिटली आहे आता. आम्हाला राज्य नको, स्वराज्य नको, काही नको आम्हाला. सुनबाई, अहो काय बोलताय? अहो, आम्ही समजावून सांगून थकलो, त्या आमचं ऐकत नाहीत. बरोबरच बोलतायत सुनबाई. बस झाली ही राजगादी. उठसूट यावान कुणी बी घातपात करावा. अहो, बांधावरच्या झाडाचा पाला वरबाडताना बी माणूस 10 वेळा विचार करतो, पण हिथं उठसूट घातपात. मातोश्री, आम्ही राजांना घेऊन जात आहोत आणि अशा ठिकाणी जात आहोत की जिथे आमच्या राजांना कोणी इकडे सरक तिकडे सरक असं म्हणणार नाही. आम्ही शृंगारपुरी जातो.
लागणारं सगळं साहित्य घ्या, काही ठेवू नका. राजांच्या लिखाणाचंही साहित्य घ्या, त्यांचे दौत, टाक, मोरपीस सगळं सगळं घ्या. राणी साहेब, काय चाललंय काय हे? आम्ही एवढे पन्हाळगडावरून आलो आहोत. पाहिलं आम्ही, मघाशी नौबतही ऐकली. मग स्वागतालाही आला नाहीत आमच्या? नाही आलो. आमची तयारी चालू आहे. आमची दखलही घेतली नाहीत. राजाची दखल घेतली नसेल आम्ही, परंतु आमच्या पतिराजांची घेतली आहे. ही अशी? हो. आणि दखल आता इथे नाही, शृंगारपुरी दखल घेऊ आम्ही. राजे, आपण शृंगारपुरी निघतो आहोत, कायमचं. कायमचं? पूर्वी जिथे संसार थाटला होता तिथे जायचं आणि सुखात राहायचं. रोज रोज आम्हाला काळजीच्या घेऱ्यात राहायचं नाही. येसू, काय बोलताय तुम्ही हे? लिखाणाचं सगळं साहित्य घेतलंय आणि कमीच पडलं तर तिथेही मिळेल. कविता लिहा, ग्रंथ लिहा, खूप अभ्यास आहे. लिहा, वाचा. हवं तर 2 गोष्टी आम्हालाही सांगा. मुलाबाळात राहा, खेळा आणि म्हातारा व्हा. पण ही असली कटकारस्थानं नको येत आम्हाला. येसू, तुम्ही हे खरंच सांगताय? आज काय तर नाल निघाली, उद्या काय तर कुसुंबाच पाजला, परवा काय तर शयन कक्षात जाऊन तलवारीच वार करतायत. आता तर जेवणाचीही सोय राहिली नाही. राजे, आम्ही कोणाच्या भरोशावर निर्धास्त राहावं आणि हे सगळं छत्रपतींच्या बाबतीत घडावं? राजे, खूप वाईट वाटतं हो. आणि हे सगळं आमच्या सहनशक्तीच्या बाहेर आहे. आजवर आम्ही आबासाहेबांकडे पाहत, भाऊसाहेबांच्या विचारांच्या शिदोरीवर न डगमगता राहिलो. पण आता शक्य नाही आम्हाला. राजे, राजे, आपल्याला नको ती गादी, नको ते सिंहासन आणि नको ते राजे. पण राजे, आता बाद झाला. तुम्ही चला. आमचा हा निर्धार आपल्याला आताताईपणा वाटत असेल, पण आम्ही तरी काय करावं? येसू, तुम्हाला काय वाटतं? आबासाहेबांच्या विचाराशिवाय आम्ही राहू शकू? राजमातोश्रींचं अभिनंदन. कशाबद्दल? काय आहे, आज 3 तप झाली असतील. मी या मावळ मातीतून या सह्याद्रीच्या कडे पठारावरून फिरतोय. त्याचं काय? एवढंच की या मातीत खरं टिकतं. हा सह्याद्री खऱ्याला मदत करतो. म्हणजे असं की तोरणा घेतला महाराजांनी तेव्हा धनदौलत नव्हतीच. कसं पुढे जायचं हा प्रश्न. पण तोरणाईनं धनाचे हंडे दिले. 7 रांजणात पिवळी धम्मक लक्ष्मी आली स्वराज्यात. धन आलं आणि अवघ्यांचे बाहू पुरपुरले. महाराजांची वाट मोकळी झाली. महाराज पुढे, आम्ही मागे. हे सगळं जाणतो आम्ही. मग अफजल खान आला, पण आई भवानीनं तिथेही वाट मोकळी करून दिली. हे सगळं आपोआप घडतंय. पण हे सगळं तुम्ही आम्हाला का सांगताय? तुम्हाला सांगायचं कारण तुमच्या मनासारखं घडतंय. कटकारस्थान नाही, दगाफटका नाही. अलगद शंभूराजे जवळ पाय उतार झालेत गादीवरून. निघाले शृंगारपुरास. पण आता त्यांना थांबवणं कठीण गोष्ट आहे. राणीसाहेब तर ऐकणारच नाहीत. त्यांनी तयारीही केली आहे. ते काही आम्हाला बरं वाटत नाही. त्यालाच तर म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं. आम्हाला शंभूराजेंना डोळे भरून बघायचंय. मरणाच्या दारातून सुखरूप आले ते. हो, अलबत. वात्सल्याची डाळ भरडून झाली की राजकारणाचा कोंडा पाखडून टाका. आम्ही आहोतच आपल्या इच्छेचा मांडा करायला. पुन्हा पुन्हा अभिनंदन. आई भवानीचा तुम्हाला कौल. आई भवानी,
तुझा कौल खरं तर आम्हाला हवाय. हे काय चाललंय आम्हाला काहीच समजेनासं झालंय. सूनबाई तर चिडीला गेले. आपण रायगडावर उभे आहोत, कुलमुक्त्यार आहोत, राणी आहोत, हे विसरून एखाद्या संसारी बाईप्रमाणे त्या चिडीला गेल्या. रायगड सोडून शृंगारपुरात जायचं म्हणतायत त्या. आई, रयतेला असं वाऱ्यावर सोडून कुणी जाऊ शकतं का? आम्ही त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला, पण त्या समजण्या पलीकडे गेल्या. त्यात त्यांची तरी काय चूक? त्यांचा काय दोष? शंभूराजेंवर एका मागोमाग एक हल्ले व्हावेत, घातपात व्हावेत. कुठल्या पत्नीला आवडणार हे? आणि काळजी तरी किती करत राहावी त्यांनी? शेवटी कोणीही आपल्या कुंकवाचाच विचार करणार ना. पण अशा परिस्थितीत आमच्या लेकरानं काय करावं? शंभूराजेंनी काय करावं? सुनबाई तर आपला एका सोडणार नाही, आणि त्यांना कसं समजावं हे शंभूराजेंना उमगणार नाही. याआधी जिथे जिथे शंभूराजे गेले तिथे तिथे बिनबोबाटपणे सुनबाई त्यांच्या मागोमाग गेल्या. पुढे पुढे श्रीराम आणि सीतामाई मागे मागे. थोडे दिवस का रायगड सोडून शृंगारपुरास वनवास भोगला त्यांनी. पण आता आज पुतळाबाई साहेब असत्या तर चुटकीसरशी दोघांनी समजावलं असतं हो त्यांनी. स्वराज्याचं हित कशात आहे ते समजावलं असतं. संकटाला धैर्यानं तोंड द्या, खचून जाऊ नका, पडू नका सूनबाई, असंही सांगितलं असतं त्यांनी. आई, दोन्ही पिल्लांना सावरून घ्यायचं आमच्या खूप मनात आहे, पण आमच्या पंखांमध्ये तेवढी ताकद नाहीये. सावरून घ्या प्रसंग. आजपर्यंत शंभूराजे आणि सुनबाई त्यांच्यात कधीही वाद झाले नाहीये. यापुढेही ते होऊ नये. आई, सावरून घे. वाद तर आम्हाला कोणाशीच घालायचा नाही, ना तुमच्याशी ना इतरांशी. आम्हाला जे काही समजायचं होतं ते आम्ही समजलो आहोत. येसू, तुमचा त्रागा आम्ही समजू शकतो. हा त्रागा नाही राजे. आमचा निर्धार आहे. आम्ही हे ठरवलंय आणि ते आम्ही करणारच. वीट आला या सगळ्या गोष्टींचा. ना राजपुत्राचं जीवन धडपणे जगता आलं, ना राजाचं. एवढे छत्रपती झालात आपण, एवढा राज्याभिषेक झाला आपला, पण तेही कित्येकांना आवडलं नाही. आबासाहेबांचं संचित साध्य करायचं म्हणून केवढ्या उत्साहाने वाहत्या धारेत उडी मारली, पण तेही बघवलं नाही हो. राजे, आता आमच्या सहनशक्तीचा कडेलोट झालाय. आपण चलावं. आम्हाला इथे थांबायचं नाही. आपण इथे सुरक्षित नाही. तुम्हाला काय वाटलं? आम्ही मैदान सोडून पळणाऱ्यातले आहोत? मैदान सोडा असं म्हणतच नाही आम्ही. सुरक्षित राहून लढा. राजे,
युद्धभूमीत लढणाऱ्या महत्वाच्या घोड्यालाही युद्धवेश असतो, त्याला आपण पाखऱ्या म्हणतो, त्यामुळेच तर त्याची सुरक्षा होते. पण इथे तेवढीही सुरक्षितता नाही. मग रोजच अशाच खबरा ऐकायला मिळणार असतील तर त्या राजेपणाचा उपयोग तरी काय? मग काय करावं काय आम्ही? संदुका भरून तयार आहेत. आपण शृंगारपुरी जाऊ. जाऊ, जरूर जाऊ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पंख नसलेला गरुड हा केवळ काळ्या करड्या रंगाचं बोचकं असतो. दात पडलेला नाग हा जमिनीवर वळवळणारा एक साधा जीव ठरतो. आणि डोळे फुटलेला आंधळा झालेला वाघ हा कोकरा इतकाच निरुपद्रवी असतो. त्याचप्रमाणे स्वराज्याशिवाय आणि शिवविचारांशिवाय शंभूराजे म्हणजे तृणवत. राजे हे का आम्हाला माहित नाही, परंतु आम्हीही हतबल आहोत. काय करावं आम्ही? राणीसाहेब, असे प्रसंग फक्त आमच्यावरच आलेत की काय? अनेकांवर आले आहेत. असे घातपाताचे, तेही सतत पावला पावलांवर. होय, आबासाहेबांवरही आले आहेत. त्यांच्यावरही कितीतरी वेळा घाला घालण्याचा प्रयत्न झालाय. प्रयत्न झाले, परंतु स्वकीयांनी घाले घातले नाहीत, परकीयांनी घाले घातले. आणि राजे त्या गोष्टी गौरवाच्या. पण हे काय? हे सगळं नको वाटतं आम्हाला. राणीसाहेब, राजे, आम्ही ठरवलंय शृंगारपुरी जायचं म्हणजे जायचंच. राणीसाहेब, अभिषिक्त राजाला असं करता येत नाही. पण मग त्याच्यावर मारेकरी घालता येतात? राणीसाहेब, राजे, आम्ही तुम्हाला विनंती करतो, यावेळी आमचं ऐका. चला. काय असेल हे? कसला चक्रव्यूह? पंत सारखे इकडेच येतात, दुसऱ्यांना घेऊन इथेच बसतात. तमिला हिरोजी बाबा तर सदैव याच खोलीत. कसला चक्रव्यूह आहे असं म्हणाले पंत? आणि कोणासाठी चक्रव्यूह? कदाचित शंभूराजांसाठी. तुम्ही इथे पुन्हा? तुम्हाला सांगितलं होतं ना येऊ नका पुन्हा पुन्हा. चक्रव्यूह बघावासा वाटला. ही बघण्याची वस्तू नाही. बघायचेच असतील तर त्याचे परिणाम बघा. परिणाम? हो, दिसेलच लवकर. थोडी कळ काढा. तुम्ही आलात इतक्या? हो, आलो. मला काहीतरी गोडधोड खायची इच्छा झाली आहे. लवकर काहीतरी करा. लाडू करा, जिलेबी करा. अगं बाई, पण कारण तरी कळेल का? आमच्या नशिबाचे फासे फिरलेत. आमच्या मनासारख्या काहीतरी गोष्टी घडणार. तुम्ही म्हणाला होतात ना चक्रव्यूहात कोण अडकणार म्हणून. कोण? तर ऐका, चक्रव्यूहात अडकणारे आहेत शंभूराजे. हा? पण चक्रव्यूह भावनेचा. भावनेचा? हो, भावनेचा. अहो, नीट तरी सांगा, कसली भावना, कसला चक्रव्यूह? अगोदर तोंड गोड करा, सगळं सांगतो. का आताच सांगू? सांगा तरी. ऐका, शंभूराजे आणि येसुबाई निघालेत गड सोडून शृंगारपुरात.
शंभूराजे शृंगारपुरास निघालेत. हो, अहो पंत, आपल्याकडे राजा आल्यावर गोडधोड करता, गेल्यावर नाही. लक्षात ठेवा, या प्रसंगी माझ्या चुलीवर गोड शिजणार नाही.